विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये। हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या किंवा अभ्यास करायला मदत घ्या। आज आपण इथे मागील व्हिडिओमध्ये आपण सायकल म्हणते मी आहे ना हा धडा शिकलो होतो आणि आता आपण याच धड्यातली म्हणजे भाग 2 या धड्यातील आपण प्रश्न उत्तर किंवा स्वाध्याय बघणार आहोत। तर आपण स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया। आतापर्यंत आपण या धड्यामध्ये काय बघितलं होतं तर सायकलचा जन्म कसा झाला, सायकल कशा प्रकारे बदलत गेली, सायकलचे आपल्याला सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने राष्ट्रीय दृष्टीने काय काय फायदे आहेत आणि सायकलचे स्वरूप, एकूणच आपल्याला सायकलीबद्दल तिचं आत्मकथन कळालेलं आहे। आता आपण या स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर सोडूया। सगळ्यात पहिला प्रश्न आहे 4 ते 5 वाक्यात उत्तर लिहा आणि प्रश्न विचारलाय मुले सायकलचा वापर कशा कशासाठी करतात। आता आपण गेल्या धड्यामध्ये पाहिलं होतं, त्याचं उत्तर बघूया। मुले सायकलचा वापर साबण आणायला, भाजीपाला आणायला व आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणायला तर कधी कधी दूध आणायला करतात। दुसरा प्रश्न आहे सायकल चालवणाऱ्या वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही असे का म्हटले आहे। सायकल नियमित चालवल्यावर व्यायाम करावा लागत नाही, कारण घाम येईपर्यंत सायकल चालवल्यावर आपली फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात। हा झाला आरोग्याचा फायदा। तर अशा प्रकारे सायकल चालवल्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदा होतो, म्हणून इथे म्हटलेलं आहे की सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही। आता आपण पुढचा प्रश्न बघायचा आहे सायकलच्या रूपामध्ये काय काय बदल होत गेला, कसा कसा बदल होत गेला। तर आपण इथे बघूयात उत्तर। सुरुवातीला मुळातली सायकल ही कशी होती, बिन गिअरची सायकल होती। आता सायकलला गिअर पण लावायला होते। शर्यतीसाठी सायकलची बांधणी वेगळी तयार झाली आणि पर्यटनासाठी वेगळी असते। आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला हवी तशी आता सायकल घेता येते। पुढचा प्रश्न आहे तुमच्या शब्दात उत्तर लिहा। इथे तुमच्या शब्दात म्हणजे तुम्हाला इथे स्कोप आहे की तुम्ही तुमचे शब्द वापरू शकता, तुमच्या भाषेत लिहू शकता। तर प्रश्न काय आहे, आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, वाहन म्हणजे स्वतःची गाडी न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील। विचार करा बरं काय काय फायदे होतील। मी इथे लिहिलेले आहेत, तुम्ही पण विचार करून मला सांगा की तुम्हाला काय काय वाटतात। एक म्हणजे पेट्रोल डिझेलची बचत होईल, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, पार्किंग शोधण्याची काळजीच राहणार नाही, वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत होईल आणि त्यामुळे अपघातही टळतील। पुढचा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल। हा खूप इंटरेस्टिंग, खूपच काय म्हणूयात आपण एकदम छान प्रश्न आहे, कारण अशा प्रकारच्या प्रश्नांचा जर आपण विचार केला ना तर आपल्याला नवीन नवीन विचार येतात, नवीन नवीन युक्त्या सुचतात की काय करू शकतो आपण की लोकांना उद्युक्त करायला की सायकल चालवा। एक तर म्हणजे आपण त्यांना सायकल चालवण्याचे फायदे सांगू शकतो, दुसरं म्हणजे आपण त्यांना आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे सांगू शकतो, राष्ट्रीय दृष्टीने होणारे फायदे सांगू शकतो, त्यांना सामाजिक दृष्टीने होणारे फायदे सांगू शकतो, चांगल्या पर्यावरणात राहण्याचे फायदे सांगू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे अपघात पण रस्त्याने होणार नाही हेही त्यांना सांगू शकतो। परत आपण अशा प्रकारचे काही स्लोगन्स तयार करू शकतो। आणखीन काय करता येईल, पत्रक वाटता येईल, पेपरमध्ये काही लेख लिहिता येईल। अशा प्रकारचे आपण त्यांना गोष्टी सांगून उद्योग करू शकतो। पण तुमच्याही डोक्यात काही नवीन विचार असतील तर तुम्ही बिनधास्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, कारण आपल्याकडे तोच एक माध्यम आहे कमेंट बॉक्स ज्यानं आपण आपले विचार शेअर करू शकतो। प्रश्न तिसरा आहे खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा। आता सायकल चालवण्याचे वैयक्तिक काय फायदे आहेत बघूयात आपण। सायकल चालवण्याचे वैयक्तिक फायदे, सामाजिक फायदे आणि राष्ट्रीय फायदे। इथे वैयक्तिक फायदे आहेत, फुफ्फुसे कार्यक्षम होतात, मेद जळते म्हणजे फॅट बर्निंग होते, पायांचे स्नायू बळकट होतात। सामाजिक फायदे काय काय आहे, प्रदूषण कमी होतं त्यामुळे आपल्याला चांगल्या वातावरणात राहता येतं, वाहन कोंडी टळते कारण गाड्यांची कमी असली तर मग वाहतूक कोंडी टळते आणि पर्यावरण संरक्षण होतं, विशेष म्हणजे आपले पैसे पण वाचतात। आणि आता आपण राष्ट्रीय फायदे बघूया। राष्ट्रीय फायदे काय काय होतात,
एक म्हणजे पेट्रोल बचत, दुसरं म्हणजे डिझेल रॉकेलची बचत होते आणि परदेशात जाणारं जे चलन आहे, कारण आपल्याकडे तर काही पेट्रोल डिझेल तयार होत नाहीये, तर आपण ते आयात करतो मोठ्या प्रमाणामध्ये. तर आपण जे आयात करतो तेव्हा आपलं परकीय चलनाचीही बचत होते. हे झाले राष्ट्रीय फायदे. तर अशा प्रकारे आपण सायकल चालवून वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय फायदे करत असतो. पुढचा प्रश्न आहे की सायकलचे निरीक्षण करावं, तिच्या भागांची नावे लिहा. काय काय असतं सायकलचं निरीक्षण करायचं म्हटल्यावर आपल्याला? ही सायकल आहे, सायकलचे पॅडल आहे, सायकलचे 2 चाक आहे, सायकलचं सीट आहे, सायकलचा हँडल आहे, ही सायकलच्या ब्रेकची वायर आहे, हा इथला मधला शॉक ऑब्झर्वर आहे, सायकलचे ब्रेक, सायकलचे गिअर, नवीन सायकल, आधुनिक सायकल, सायकलचे गिअर बॉक्स आहे. सो अशा प्रकारे आपल्याला नवनवीन गोष्टी दिसतात सायकलमध्ये. तर तुमच्या सायकलमध्ये काय काय गोष्टी आहेत तुम्ही निरीक्षण करून इथे लिहू शकता. सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव 8 ते 10 वाक्यात लिहायचे आहेत. अनुभव लिहिताना आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की काय प्रकारचे अनुभव येऊ शकतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आता इथे माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. मी जेव्हा इयत्ता 5वीला गेले होते आणि नुकतंच माझ्या आई वडिलांच्या शाळेच्या तिथे आम्ही राहायला गेलो होतो, पण त्यांची शाळा प्राथमिक होती, त्यामुळे आम्हाला माध्यमिक शाळेसाठी एक 3 ते 4 किलोमीटर लांब शहरात यावं लागणार होतं. पण अशा वेळी चालत जाणं आमच्यासाठी फारच त्रासदायक होत होतं. सकाळी 6ला उठून चालत जावं लागायचं. ते 1 तास चालत गेल्यानंतर शाळेत जायचो. मग शेवटी पप्पा म्हणाले की मी तुम्हाला सायकल शिकवतो, पण आमच्याकडे ते 22 इंची सायकल होती. मग मी म्हटलं ठीक आहे, आम्ही शिकतो सायकल. आम्ही सायकल शिकायला सुरुवात केली. आमच्याकडे 2 सायकल होत्या आणि मी सायकल शिकत होतो. तसा रस्ता निर्मनुष्य होता, जास्त तिथे रस्त्यावर गर्दी नव्हती, कारण ती एक वाडी होती लांबची. मग आम्ही सायकल शिकत असताना अचानक समोरनं एक बैलगाडी आली आणि आमची जी काही तारांबळ उडाली, मी एका बाजूला, माझी बहीण एका बाजूला, आणि ती जाऊन पडली थेट काट्यात. असे लागलं होतं तिला. पप्पा तेवढ्यात धावत आले, त्यांनी तिचे काटे काढले. पण ती एक आठवण अशी आहे ना की डोक्यामध्ये माझ्या एकदम फिक्स झालेली, ती असं लक्षात राहते. सायकल म्हणले की मला तो प्रसंग आठवतो, पण बाकी आम्ही तो रस्ता, आम्ही ते सायकलचं आयुष्य इतकी मजा केली होती ना की ते विसरण्यासारखं नाहीये, सोडायचे नाही. कारण असे प्रश्न आपल्याला समृद्ध करतात, आपले विचार मांडण्यासाठी आपल्याला एक जागा देतात. त्यामुळे नक्की आपल्या विचारांना व्यवस्थित मांडायला शिकायचं आणि हळूहळू अशा प्रश्नांना सोडवत जायचं, सोडून नाही द्यायचं. दुसरा प्रश्न, 6वा प्रश्न आहे, संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करावं लिहा. आता इथे संगणकाला आपण एखादा व्यक्ती बोलतोय अशी आपण कल्पना करू शकतो. तेव्हा संगणक काय काय बोलू शकतो? संगणक सांगू शकतो, जसं की सायकलनं सांगितलं की माझी सुरुवात कशी झाली होती, माझ्या स्वरूपामध्ये काय काय बदल झाले, तसे संगणक पण सांगू शकतो की संगणकाची सुरुवात कशी झाली होती, संगणक किती मोठा संगणक होता, महासंगणक होता, त्यानंतर त्याच्या स्वरूपात कसा कसा बदल होत गेला, त्याच्या आकारात कसा बदल होत गेला, त्यानंतर आकारात बदल झाल्यानंतर तो पूर्वी फार कमी लोकांकडे उपलब्ध असायचा, त्याचं स्वरूप पण खूप वेगळं होतं आणि तो सहज आपल्याला हाताळणं किंवा कॅरी करणं इतकं सोपं नव्हतं. पण जसजसा काळ बदलत गेला, जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं, तसं तसा संगणक जाऊन किंवा संगणकाचं स्वरूप बदललं, लॅपटॉप आले हातामध्ये, छोटे टॅब आले, आता तर मोबाईल आले. त्यामुळे इतक्या वेगळ्या गोष्टी आपल्याला हाताळायला मिळायला लागल्यात की अगदी 4 वर्षाचं 3 वर्षाचं बाळही संगणक हाताळू शकतं, अशी परिस्थिती आलेली आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला काय काय वाटतं संगणकाबद्दल, तुम्ही तुमचे विचार मांडा. सायकल आणि मोटारसायकल यांचा संवाद, लक्ष देऊन ऐका. एक ट्रिंग 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 असा आवाज करत सायकल चाललेली असते, कारण तिच्या समोर प्रचंड गर्दी असलेली दिसते लांबूनच. तेवढ्यात एक मोटारसायकल नाक मुरडत तिच्या पुढून निघून जाते. सायकल ब्रेक दाबल्यानंतर एक काय होतं, सिग्नल लागतो आणि मोटारसायकल तिथे थांबते. सायकल मागून तिच्यापाशी येते आणि विचारते, तू नाक का मुरडलेस मला? तर मोटारसायकल म्हणते, काय तू एवढीशी हळू वेगात चालते आणि मी बघ कसा भुर्रकन निघून जातो. सायकल म्हणते, असू दे, मी जरी भुर्रकन चालत नसले ना तरी पण मी माझ्या मालकाला किंवा माझ्या मित्राला, माझ्या मैत्रिणीला अगदी व्यवस्थित घरपोच पोहोचवते. मोटारसायकल म्हणते, काही नको बोलूस, मी पण व्यवस्थितच पोहोचवतो आणि उगाच आहे ना असं नको दाखवू की तू खूप भारी आहे. सायकल म्हणते, राहू दे, हे बघ, तू बघतोयस का तिकडे त्या मोटारसायकलवरचा माणूस कसा जाड ढेरीवाला आणि असलेला दिसतोय, आणि तिकडे बघ तो सायकलवरचा माणूस कसा सडपातळ आणि व्यवस्थित दिसतोय, तुला माहिती काय कशामुळे? मोटारसायकल म्हणते, काही नको बोलू, असतं तसं, काही असं नसतं. सायकल म्हणते, अरे मला चालवल्यामुळे त्याचं आरोग्य चांगलं राहिले आणि तुझ्यासारखी गाडी सारखा फिरवत राहिल्यामुळे बघ त्याची काय अवस्था झालीय.
मोटरसायकल म्हणते सिग्नल सुटायची वेळ आली आता, बास मला नाही ऐकायचंय तुझं काही, माहितीये शेवटी मोटरसायकलच उपयोगी येते घाईच्या वेळेला, असं म्हणून मोटरसायकल भुर्रकन पुढे निघते. सायकल म्हणते ह्याला काही माझं पटणार नाहीये, मी माझी जाते बाबा घरी, असं म्हणून सायकल निघायला लागते. थोडं पुढे अंतर गेल्यानंतर त्याला तीच मोटरसायकल दिसते. सायकल म्हणते काय झालं मोटरसायकल भाऊ. मोटरसायकलवाला खाली मान घालून मोटरसायकल बसलेली असते, काहीच बोलायला तयार नाही. मग सायकल म्हणते झालं काय, तरी काही बोलायला तयार नाही. मग शेवटी म्हणते सांगायचंय का, मदत काय पाहिजे का. तर मोटरसायकल म्हणते काय सांगू, माझं ना पेट्रोलच संपलं, मग मला आता काही करताच येत नाहीये. सायकल म्हटले आत्ता कसं, मला ना पेट्रोल लागत, ना डिझेल लागत, ना रॉकेल लागत, ना काहीच लागत, मी तर नुसता 2 पायांनी चालवत 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 निघून जाऊ शकतो. आणि माहितीये का मला घेऊन कितीतरी शहरं गावं, गावाच्या गावं लोक फिरतात सायकलवर. आणि आत्ता म्हणत होत्या ना घाईच्या वेळेला माझी मदत होते. मोटरसायकल म्हटला की सॉरी माझं चुकलं, मी नको होतं इतका आगाऊपणाने बोलायला. सायकल म्हटली थांब जरा, मी आत्ता बघते समोर काही आहे का, कोणाला तरी मदतीला तुला पाठवते. मोटरसायकलवाला म्हटला थँक्यू, मी आता नाही बोलणार असं, खरंच सायकल तू मला मदत केली म्हणून थँक्यू. हे मी तयार केलेलं संभाषण आहे. तुमची अनेक वेगळ्या प्रकारची संभाषण असू शकतात, मजेशीर गंमतशीर संभाषण करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपल्याला स्वातंत्र्य मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे स्वातंत्र्याचा उपयोग करा आणि मस्त आपल्या लिखाणाच्या शैलीला वाढवा. खेळूया शब्दांशी. खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. प्रचार व प्रसार. प्रचार हा केला जातो, आणि जसं की आपल्या निवडणुकीचा प्रचार असतो, एखाद्या माहिती देण्यासाठीचा प्रचार असतो, तो प्रचार म्हणजे हा लोकांमार्फत केला जातो. आणि प्रसार हा होतो, जसं एखाद्या आजाराचा प्रसार आहे, जसं कोरोना व्हायरसचा प्रसार होत चाललाय लोकांमध्ये, तो केला जात नाहीये, तो आपल्याप होतोय. तो एखाद्या विषाणू किंवा आजाराशी संदर्भाचा प्रसार आहे की एखादी गोष्ट पटापट पसरत जाते, तो प्रसार. आणि प्रचार म्हणजे खास जाणीवपूर्वक लोकांनी केलेला लोकांसाठीचा प्रचार. दुसरा आहे विश्वास आणि आत्मविश्वास. विश्वास म्हणजे स्वतःवर असतो की माझ्यावर विश्वास आहे, किंवा आपण दुसऱ्यावर दर्शवतो तो विश्वास, की मी या व्यक्तीवरही विश्वास दर्शवतोय, किंवा मला माझ्या घरच्या प्राण्यांवर पण विश्वास आहे. पण आत्मविश्वास म्हणजे फक्त स्वतःविषयी असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. रखडत चालणे. या कोरोनाच्या दिवसांमध्ये सध्या आमचं आयुष्य रखडत चाललं आहे. धडा शिकणे. प्रामाणिकपणा हाच आयुष्यामध्ये महत्वाचा आहे, हे मी आज माझ्या आईकडनं धडा शिकलो. हातभार लावणे. आमच्या घराच्या साफसफाईमध्ये माझ्या 2 मुलींनी मला हातभार लावल्यामुळे माझे काम हलके झाले. आता हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी. तसेच खाली शब्दांचे अर्थ लिहा. कधी मधी म्हणजे कधीतरी. अवतीभोवती म्हणजे आजूबाजूला. धामधूम म्हणजे काय, जल्लोष. फेरफटका म्हणजे फिरणे. साधे सुधे म्हणजे खूप साधे. आता आड रस्ता यासारखे आणखी शब्द लिहा. आड रस्ता, आडगाव, आडगल्ली, आडनाका, अशा प्रकारे आपल्याकडे शब्द आलेले आहेत. आता आपण गावातील सायकल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीची भेट घ्यायची आणि सायकल दुरुस्तीच्या विविध कामांबाबत त्या व्यक्तीकडनं माहिती मिळवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे स्किप करू नका, हे फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला जर व्यवस्थित शब्दांच्या जाती नीट कळाल्या तर आपल्याला मराठी भाषा समजून घ्यायला, व्याकरण समजून घ्यायला खूप मदत होते. आपण समजून घेऊया. वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. शब्दांची कार्य विविध असतात. त्यांच्या विविध कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत. त्यांना शब्दांच्या जाती म्हणतात. वाक्य होण्यासाठी शब्दांच्या रूपात आपण कधी कधी बदल करतो. काही शब्दांच्या रूपात बदल होतो तर काही शब्द मुळीच बदलत नाही. ज्या शब्दांमध्ये बदल होतो ते विकारी सव्यय शब्द, तर ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही ते अविकारी अव्यय शब्द. तर अव्यय सव्यय शब्द, विकारी सव्यय शब्द आणि अविकारी अव्यय शब्द पाहिले. खालील तक्त्याचे निरीक्षण करायचे. शब्दांच्या जाती. एक विकारी शब्द, दुसरा अविकारी अव्यय शब्द. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे आहेत विकारी शब्द. आणि इकडे अविकारी शब्द अव्यय कोणते? क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. मागील इयत्तेत आपण नाम, सर्वनाम,
विशेषण, क्रियापद या विकारी शब्दांची माहिती घेतली होती. आता आपण त्यांचे प्रकार पाहणार आहोत. खालील वाक्य वाचा. माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले. वरील वाक्यात 6 नामे आली आहेत आणि ती नामे लिहा. एक म्हणजे काय? माधव, दुसरं सरिता, तिसरं रस्ता, खोडकर, शाळा आणि घरी असं ते आहे. ओके, तर आता भूमीवर लिहिलेली नामे एकाच प्रकारची नाहीत. त्यामध्ये व्यक्तींची नावं, वस्तूंची नावं, मनातील भाव दर्शवणारे शब्द आले आहेत. अशा विविध प्रकारच्या नामावरून नामांचे 3 प्रकार पडतात. आणि ते 3 प्रकार कोणते आहेत? एक म्हणजे सामान्य नाव, दुसरं म्हणजे विशेष नाव, तिसरं म्हणजे भाववाचक नाव. आता व्यक्तींची नावं. इथे शरण्या व्यक्तीचं नाव आहे, नद्यांची नावं, सरिता हे नदीचं नाव आहे, गावांची नावं, तळेगाव हे गावाचं नाव आहे, पर्वतांची नावं, हिमालय हे पर्वताचं नाव आहे. तुम्ही वर लिहिलेली, आता तुमच्या बाबतीत वेगवेगळी नावं येऊ शकतात, तुम्ही ती लिहू शकता, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुम्ही वर लिहिलेली सर्व नावे विशेष नामे आहेत, कारण ही नावे आपण ठराविक वस्तू किंवा व्यक्तींना दिलेली नावे आहेत. त्यामुळे विशेष नामातून विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तींचाच आपल्याला बोध होतो. व्यक्ती, गाव, नदी, पर्वत हे सर्व शब्द सामान्य नामे आहेत, कारण या शब्दांवरनं ठराविक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत नाही, तर त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा व्यक्तींचा बोध होतो. त्यांना सामान्य गुणधर्म सारखेपणा जाणवतो. खालील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा. सामान्य नाम आणि विशेष नाम. सतलज, बाग, कविता, लाडू, आंबेगाव, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, प्राजक्ता, मराठी, आई, कापड, बंडू आणि सह्याद्री. आता यांचं आपण आता वर्गीकरण करणार आहोत. सामान्य नाम आणि विशेष नाम याच्यामध्ये इथे आपल्याला 2 तक्ते आहेत, सामान्य नाम आणि विशेष नाम. आता सतलज काय? सतलज ही नदी आहे, त्यामुळे ही विशिष्ट नाव आहे, म्हणून इथं काय येणार? सतलज हे विशेष नामामध्ये येणार आहे. बाग, बाग कशी आहे? कोणती बाग? ही प्रकार कळतो आपल्याला की बाग कुठलीही बाग असू शकते, त्याला विशिष्ट नाव नाही, म्हणून हे सामान्य नामामध्ये येणार आहे बाग. लाडू, कविता. आता कविता हे नाव व्यक्तीचं धरलं तर हे विशेष नाव आहे. लाडू, कोणता लाडू आहे माहित नाही, बेसन लाडू आहे, मोतीचूर लाडू आहे, रव्याचा लाडू काय माहिती नाही आपल्याला, फक्त लाडू आहे, त्यामुळे हा येणार आहे सामान्य नाव. आंबेगाव हे गावाचं नाव आहे, त्याच्यामुळे आंबेगाव काय येणार आहे? विशेष नाव. नंतर आपण पाहतोय शाळा. कोणती शाळा? शाळा फक्त लिहिलेलं आहे, विशिष्ट शाळेचं नाव नाही, त्यामुळे हे येणार आहे सामान्य नाव. कीटक, कुठला कीटक? त्याला विशिष्ट नाव दिलेलं नाही, त्यामुळे हा पण येणार आहे सामान्य नाम. विशिष्ट झेंड्याचं नाव घेतलेलं नाही, जर तिरंगी झेंडा असता तर आपण तो विशेष नावात टाकला असता. लाकूड, लाकूड हेही सामान्य नामामध्ये येतं, कारण लाकडाचा असं विशिष्ट प्रकार नाही सांगितलेला, कुठले लाकूड आहे, त्यामुळे ते सामान्य नाव. प्राजक्ता, प्राजक्ता हे विशेष नाम आहे, कारण विशिष्ट व्यक्तीविषयी ते बोललेलं आहे, म्हणून प्राजक्ता विशेष नाव. मराठी, मराठी हे विशेष नाम आहे, कारण ते एका भाषेबद्दल आहे, म्हणून मराठी. आई ही असं कोणा एका व्यक्तीची विशिष्ट आई असं उल्लेख केलेला नाहीये, कोणाची आई असू शकते, म्हणून आई हे सामान्य नाम आहे. कापड हेही सामान्य नाम आहे, कारण विशिष्ट तलम कापड, रेशमी कापड, कॉटन असं काही उल्लेख केला नाही, म्हणून कापड सामान्य नाम आहे. आता आपण बघतोय बंडू. बंडू हे एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणून ते विशेष नाम आहे. आणि सह्याद्री हेही विशेष नाम आहे, सह्याद्री. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द बघा. मला सशाची चपळाई आवडली, त्याची आई माझ्याशी आपुलकीने बोलली, नीताच्या आवाजात गोडवा आहे, कोणालाच गुलामगिरीत राहणे पसंत नसते. आता हे सगळे चपळाई, आपुलकीने, गोडवा आणि गुलामगिरी सगळे अधोरेखित शब्द आहेत. वरील अधोरेखित शब्द भाववाचक नामे आहेत. हे शब्द वस्तू किंवा प्राण्यांची नावे नाहीत. भाववाचक नामातून आपल्याला व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांच्यातील भाव, गुणधर्म व स्वभाव वैशिष्ट्ये यांचा बोध होतो, आणि त्या शब्दातील भाव समजून घ्यावा लागतो, तो दृश्य स्वरूपात नसतो. आता बघा, मला सशाची चपळाई आवडते. आता सशाबद्दल हा शब्द आहे, भाववाचक नामे, पण कसं त्याची चपळाई आहे. त्याची आई माझ्याशी आपुलकीने वागते, म्हणजे खूप प्रेमाने वागते, तर हे भाववाचक नामे हे लिहिलेलं नाही कुठे, पण हे आपल्याला समजतं. नीताच्या आवाजात गोडवा आहे, तिचा आवाज ऐकला की खूप असं गोड छान वाटतं, तो गोडवा आहे.
गुलामगिरी हा पण भाववाचक नाम आहे, कारण याच्यामध्ये कुणीतरी आपल्याला बंदिस्त करून ठेवतं किंवा आपल्या हुकूमत गाजवतं. हे सगळे भाववाचक नामे आहेत. खालील उतारावाचा त्यातील घटनाक्रमाने सांगा. मे महिन्याचा 3रा आठवडा असावा. घरात बसवत नव्हते. प्रचंड उकाडा होता. शरीराची लाही लाही होत होती. सारखे पाणी प्यावेसे वाटत होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे आकाशात पक्षीही फिरकेनासे झाले होते. सर्वत्र शुकशुकाट होता. सूर्य पश्चिमेकडे हळूहळू कलू लागला. उन्हाच्या झळा कमी होऊ लागल्या. अचानक ढगांनी आकाशात गर्दी केली. जोराचे वारे वाहू लागले. झाडांची गळलेली पाने, कचरा, माती उडू लागली. गोल गोल फिरू लागली. वाऱ्याचे भोवरे तयार झाले. मी हे सगळे खिडकीतून पाहत होतो. सगळीकडे इतका धुराळा उडाला होता की बाहेरचं काही दिसतच नव्हते. अचानक विजा चमकू लागल्या. ढग एकमेकांवर आपटू लागले. विजांचा थैथयाट, ढगांचा गडगडाट आणि घोंघवणारा भयंकर वारा. वातावरण भयावह झाले. त्यात पावसाचे टप्पोरे थेंब घराच्या कौलावर, पत्र्यावर आपटू लागले. निसर्गाचे हे रौद्र रूप पाहून मी हबकून गेलो. अचानक माझे लक्ष आकाशाकडे गेले. कोणाच्या तरी घराचे पत्रे चटईसारखे उडत आमच्या घराच्या दिशेने येत होते. मी खूप घाबरलो. तेवढ्यात ते उडत आलेले पत्रे आमच्या घराच्या मागच्या बाजूला कोसळले. घरातली माणसे जोरात ओरडली. लहान मुले घाबरून रडू लागली. सगळे घाबरे घुबरे होऊन एका जागेवर खिळल्यासारखी बसून राहिली. हळूहळू वाऱ्याचा वेग मंदावला. पाऊस थांबला. आकाशही निरभ्र होऊ लागले. सगळे घराबाहेर पडू लागले. 1.5-2 तास निसर्गाच्या चाललेल्या भयंकर खेळाविषयी जो तो आपापल्या भावना व्यक्त करू लागला. आता यातील जर आपल्याला घटनाक्रमाक्रमाने लिहायचे असतील तर आपल्याला सगळ्यात पहिलं सांगायला लागेल की मे महिन्याचा 3रा आठवडा होता. नंतर वातावरणात झालेला बदल. त्यानंतर अचानक विजा चमकू लागल्या. जोराचा वारा वाहू लागला. समोरच्या घराचे पत्रे उडाले आणि ते उडून मागच्या त्यांच्या या लेखकाच्या अंगणात पडले. याच्यामुळे सगळीकडे घाबरगुंडीचे एक वातावरण तयार झाले. सगळी लोक रडायला लागली. सगळीकडे हाहाकार उडाला आणि थोड्याच वेळानंतर 1-1.5 तासानंतर वातावरण शांत झाले आणि सगळेजण या सगळ्या प्रकाराबद्दल चर्चा करू लागले, आपापलं मत व्यक्त करू लागले. अशाच प्रकारे तुम्ही याच घटनेला तुमच्या पद्धतीने घटनाक्रम देऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे. आणि अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.